स्वयंवरामध्ये अर्जुनाने द्रौपदीला जिंकलं होतं, पण नंतर अशी परिस्थिती तयार झाली की तिला 5 पांडवांची पत्नी व्हावं लागलं. द्रौपदी ही अर्जुनावर प्रेम करत होती, पण 5 पांडवही तिच्यावर मनापासून प्रेम करत होते, हे आपल्याला माहीतच आहे. परंतु 5 पांडवांपैकी द्रौपदीवर सर्वात जास्त प्रेम कोण करत होतं, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाभारतामध्ये द्रौपदी आणि 5 पांडव यांच्यातील संबंध आणि त्यांचे वर्णन अतिशय तपशीलपणे केलेले आहे. स्वयंवरानंतर जेव्हा द्रौपदी 5 पांडवांसोबत त्यांच्या घरी आली, तेव्हा तिला वाटलं की ती फक्त अर्जुनाचीच पत्नी आहे. परंतु कुंतीने एक गोष्ट सांगितली आणि त्यामुळे 5ही भावांची द्रौपदीला पत्नी व्हावं लागलं. त्यामुळे तिला सुरुवातीला खूपच वाईट वाटलं, पण नंतर तिने या भूमिकेशी जुळवून घेतलं. 5 भावांमध्ये द्रौपदी नेहमीच कोणावर तरी सर्वात जास्त प्रेम करत होती, तो म्हणजे अर्जुन होता. 5ही पांडवांनी द्रौपदीवर खूप प्रेम केलं आणि तिचा मान सन्मान आदर सुद्धा केला. परंतु एक पांडव असा होता ज्याने तिच्यावरती इतकं प्रेम केलं की तिच्यासाठी सर्व काही करायला तयार होता. 5ही पांडवांपैकी एक पांडव असा होता जो द्रौपदीची प्रत्येक इच्छा, मग ती कोणतीही असो, ती इच्छा तो नेहमीच पूर्ण करायचा. जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याने द्रौपदीसाठी एक नाही तर अनेकदा अशा काही गोष्टी केल्या होत्या, ज्या गोष्टी तिच्यासाठी कोणत्याही पांडवाने केलेल्या नाहीत. ज्या ज्या वेळेस द्रौपदीचा अपमान व्हायचा किंवा तिला अत्यंत दुःख व्हायचे, त्यावेळेस हा पांडव तिच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहायचा. ज्यावेळेस फासे टाकण्याचा खेळ खेळून द्रौपदीचं चिरहरण झालं, तेव्हा त्याने दुर्योधन आणि दुःशासन यांना उघडपणे त्यांच्या मृत्यूची शपथ घेतली होती. द्रौपदीसाठी प्रतिज्ञा करून ती त्याने पूर्ण सुद्धा केली होती. ज्यावेळेस द्रौपदीचे चिरहरण झाले, त्याचा सुद्धा त्या पांडवाने बदला घेतला आणि महाभारताच्या युद्धामध्ये दुःशासनाचा वध करून त्याच्या रक्ताने त्याने आपलं वचन पूर्ण केलं होतं. द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने दुर्योधनाची मांडी सुद्धा तोडली होती. युद्धाच्या वेळेस त्याने दुर्योधनासह अनेक कौरवांचा सुद्धा वध केला होता. ज्यावेळेस 5 पांडव आणि सीता वनामध्ये होते, त्यावेळेस त्या पांडवाने द्रौपदीला सतत आश्वासन दिलं की तो सर्व कौरवांना त्यांच्या वाईट कृत्यांची शिक्षा नक्कीच देणार आहे, आणि हे त्याने करून सुद्धा दाखवले. वनवासामध्ये असताना कीचकने द्रौपदीचा अपमान केला होता, त्यावेळेस त्याने न डगमगता त्याचा सुद्धा वध केला होता. ह्या पांडवाने द्रौपदीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. द्रौपदीसाठी त्याने दुर्मिळ फूल मिळवण्यासाठी कुबेराच्या जंगलामध्ये खडतर प्रवास केला होता. गंधमादन या पर्वतावरती त्याने द्रौपदीला आवडणाऱ्या फुलासाठी प्रवास केला होता. या प्रवासामध्ये त्याने यक्ष आणि राक्षसांचा वध केला आणि ही फुले द्रौपदीसाठी आणून द्रौपदीची इच्छा पूर्ण केली होती. वनवासात असताना सुद्धा तिचं वारंवार सांत्वन सुद्धा केलं. ह्या पांडवाची जो तिच्यावरती मनापासून प्रेम करत होता, त्याची द्रौपदीवरती भक्ती निस्वार्थ होती. त्याने तिच्यावर अत्यंत श्रद्धेने आणि निष्ठेने निस्वार्थपणे प्रेम केलं. त्यामुळेच तो द्रौपदीचा सर्वात जवळचा आणि विश्वासू पांडव बनला होता. त्याचं द्रौपदीवरती असणारं प्रेम त्याच्या कृतीतूनच नव्हे तर त्याच्या बोलण्यातून सुद्धा 5 भावांपैकी दिसत होतं आणि त्याच्यासोबत द्रौपदी ही स्वतःला सर्वात सुरक्षित समजत होती. तो द्रौपदीच्या प्रत्येक सुख आणि दुःखाची काळजी घेत होता. द्रौपदीच्या सन्मानासाठी आणि आनंदासाठी आपले सर्वस्व पणाला लावत होता. आपले सर्वस्व तिच्यासाठी अर्पण करत होता. हा पांडव कोण होता? असं म्हटलं जातं की 5 पांडवांपैकी द्रौपदीला अर्जुनाबद्दल नक्कीच सर्वात जास्त प्रेम आणि आपुलकी वाटत होती. पण हा एक पांडव जे करायला तयार होता, ते अर्जुनाने कधीही द्रौपदीसाठी केलेले नाही. याउलट अर्जुनाने इतर स्त्रियांशी सुद्धा अनेक वेळा प्रेम केलं आणि लग्न सुद्धा केलं होतं.
अर्जुनाला अनेक बायका सुद्धा होत्या. 5 पांडवांमध्ये त्याला सर्वाधिक पत्नी होत्या आणि अर्जुनाच्या याच स्वभावामुळे द्रौपदीने कित्येक वेळा त्याचा रागराग सुद्धा केला होता. अर्जुनाचे द्रौपदीवरील प्रेम हे खूपच संवेदनशील आणि नियंत्रित होते. त्याने द्रौपदीबद्दल आदर राखला होता, परंतु द्रौपदी सोडून इतर गोष्टी देखील त्याच्या जीवनात महत्त्वाच्या होत्या. युधिष्ठिराने भावनिक अंतर राखलं. युधिष्ठिराचं द्रौपदीवरील प्रेम कर्तव्य आणि धर्मावर आधारित होतं. त्याचं तिच्यावरती मर्यादित प्रेम होतं, पण त्याच्या प्रेमावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, कारण त्यानेच तिला पणाला लावलं होतं. युधिष्ठिर नेहमी द्रौपदीचा आदरच करायचा, परंतु त्याचे प्रेम अधिक औपचारिक आणि नियंत्रितच होतं. युधिष्ठिराने द्रौपदीशी भावनिक अंतर राखलं. भीम आणि अर्जुन द्रौपदीला भावनिक आधार देण्यास सक्रिय भूमिका बजावत होते, परंतु युधिष्ठिराने ही भूमिका बजावली नाही. नकुल आणि सहदेव यांनी सुद्धा द्रौपदीला आदर आणि आपुलकी दिली होती, परंतु त्यांचं प्रेम बंधुभाव आणि मैत्रीसारखं होतं. त्यांनी द्रौपदीच्या इच्छेचे पालन केलं होतं. द्रौपदीला मदत सुद्धा करायचे, पण त्यांचं प्रेम भीमासारखे अजिबातच नव्हते. द्रौपदीचे त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि आपुलकी ही मातृत्वाची भावना होती. आता मग 5 पांडवांमध्ये उरला तो म्हणजे भीम. त्याचं द्रौपदीवरती सगळ्यात जास्त प्रेम होतं आणि आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे सर्व काही भीमाने द्रौपदीसाठी केलं होतं. तर प्रेक्षकांनो, 5 पांडवांपैकी भीम हा पांडव द्रौपदीवरती सर्वात जास्त प्रेम करत होता. त्याचे द्रौपदीवरती जीवापाड प्रेम होते. तो द्रौपदीसाठी काहीही करायला तयार होता. अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये द्रौपदीची जी काही इच्छा असेल ती भीम पूर्ण करण्यासाठी नेहमीच तत्पर असायचा. भीमाने द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी दुर्योधनाची मांडी सुद्धा तोडली होती. तसेच युद्धामध्ये अनेक कौरवांचा सुद्धा वध केला होता. 5 पांडवांपैकी हा पांडव होता जो भीम होता, तो सर्वात जास्त द्रौपदीवरती प्रेम करत होता. प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.